नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत चॉकलेट केक आणि तोही थीम केक बनवायचा आहे आपल्याला. तर आजची कस्टमरची डिमांड होती की पाऊण किलोचा केक मिळेल का. तर आता नेहमीचेच कस्टमर आहे म्हणून मी काही नाही म्हणू शकले नाही. त्यांना म्हणजे ठीक आहे बनवते, शक्यतो मी पाऊण किलोचा असा बनवत नाही, राऊंड फिगर 1 किलो अर्धा किलो असाच. आणि याचा थीम केक होता आणि जे कस्टमर आहेत त्यांच्या मला ऑर्डर असतातच, त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं. तर पाऊण किलोसाठी मी इथं हा बघा 6.5 इंचाचा टीन आहे. आणि प्रीमिक्स म्हणाल तर मी इथं 280 ग्रॅम घेतलेला आहे. हाफ के जीसाठी आपण 180 ग्रॅम प्रीमिक्स घेतो, तर 100 ग्रॅम एक्स्ट्रा प्रीमिक्स घेतलेला आहे, कारण की पाऊण किलोचा केक बनवायचा आहे. क्रीम ही त्याच मापात घ्यायची, म्हणजे 280 ml म्हणू शकता. तर स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे, पूर्ण थंड झालेला आहे. आपण आता आयसिंग करायला घेऊया. आता इथं मी चॉकलेट मूस, चॉकलेट डच क्रीम तयार करून घेतलेलं आहे. क्रीममध्ये गणाश घालून घेतलेला आहे, म्हणजेच ट्रफल, चॉकलेट ट्रफल. आता वरचा ड्राय भाग काढून झालेला आहे. आता आपण याचे 3 लेअर करूया. स्पॉन्ज बघा म्हणाल तर बघा मस्त असा हा स्पॉन्ज झालेला आहे. हे बघा व्यवस्थित बॅटर तयार केलं तर स्पॉन्ज आपला स्पॉन्ज होतो. तेलाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं. स्पॉन्जची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे मी, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते वाटलंच तर. चला आता याचे 3 लेअर आपण कट करून घेऊया. तर CA थीम केक आहेत. काही बुक्स बनवायचे, एक पेन कस्टमरने फोटो पाठवलेला होता की असा केक बनवून द्या म्हणून. पहिली लेअर सोक करून घेऊया. साध्या पाण्याने आपल्याला हे सोक करायचे. चॉकलेटचा केक आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं जास्त सोक करायचंय. फॉन्डनचे टॉपर अजून बनवायचे. आता आपण ना केकला आयसिंग करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ, आणि नंतर मग फॉन्डनचे टॉपर मी कसे बनवते थोडीशी जस्ट मी शेअर करेल, ते पण मला टाईम असेल तर. लेअर सोक करून घेतली. आता बघा चॉकलेटची क्रीम तयार केलेली आपण लेअरमध्ये टाकली. तर ही लेअर ठेवण्या अगोदर ना थोडंसं सोक करू. दोन लेअर तिसरी लेअर ही आपण आता ठेवून घेऊया आणि आता सोप करू. आपल्याला पूर्ण व्हाईट क्रीमने कव्हर करायचं आहे, त्याच्यामुळे मी ना फक्त आतमधल्या लेअरिंगसाठी ही चॉकलेट क्रीम तयार केलेली होती. जे फॉन्डनचे टॉपर आहेत ना ते बनवूया.
सेट झाल्यामुळं ना आपल्याला फिनिशिंगसुद्धा पटपट जमते. क्रीमसुद्धा एकदम अशी प्रॉपर बसते केकवरती. इथं आपण ना आता केकला ना फायनल फिनिशिंग करून घेऊया. कस्टमरने असा फोटो पाठवलेला होता ना, तसाच सेम टू सेम केक बनवून द्यायचा होता. आणि या केकची प्राईस किती आहे हे पुढे तुम्हाला मी सांगेलच. तर हा पूर्ण फिनिशिंग करून घेते मी. व्हाईट क्रीमनेच कवर करायचा होता. आणि फिनिशिंग जर तुमची व्यवस्थित छान जर असेल तर आपल्यालाही छान वाटतं आणि कस्टमरलाही ते चांगलं वाटतं, की कस्टमरला असं वाटतं की आपण पैसे मोजतो. मग केकची क्वालिटी असू द्या किंवा फिनिशिंग असू द्या, हे जर आपण चांगलं दिलं तर कस्टमरही खुश होतो, हॅपी होतो. आता इथं बघा मी थोडंसं पाण्याचा स्प्रे करून स्क्रॅपरने फायनल फिनिशिंग करून घेत होते. आता हा 1.5 किलोचा केक आहे, पण आपला ना होम बेकरचा ना 100-150 ग्रॅम हा जास्तच भरतो. तर जे होम बेकर असतील ना त्यांना हे माहीतच असेल. तर 750 ग्रॅमचा केक द्यायचा होता. तर जवळजवळ माझा हा बघा 850 पर्यंत हा केक भरलेला होता. तर असो, कुठलीही खाण्याची वस्तू थोडंसं काय म्हणतात ढळत्या हातानेच द्यावं असं म्हणतात. तर इथं बघा केकला फिनिशिंग करून मी घेतलेलं आहे. जिथे जिथे थोडीशी क्रीम कमी आहे तिथे तिथे थोडीशी लावून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित अशी पॅलेट नाईफनी फिनिशिंग करून घ्यायची आहे. पेशन्सनी काम करायचं आहे कुठलंही. आता फिनिशिंग झाल्यानंतर जे फॉन्डंटचे टॉपर होते बनवलेले ते आपण ना केक द्यायच्या अगोदर अर्धा तास ठेवलं तरी चालेल. आणि तुम्ही ना हे फॉन्डंटचे टॉपर आदल्या दिवशी बनवून ठेवले तरीही चालेल. उलट ते सेट होतात व्यवस्थित, कडक होतात आणि कडक झाले की मग ते केकवरती व्यवस्थित बसले जातात. तर इथं आपण सगळं मी करून घेतलेलं होतं. लॅपटॉप, 2 बुक्स होते, पेन होतं, कॅल्क्युलेटर होतं आणि हे फोटो पाठवलेला होता ना, ते मला माहिती नाही आहे. ते मी बनवलेलं होतं आणि CA असं एक स्ट्रिप काढली होती, ते देखील मी लिहून घेतलेलं होतं. आता आपण केकवरती ना एक 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 करून ठेवून घेऊया. आता जसा फोटो होता तसंच मी हे अप्लाय करून घेणार आहे. फक्त पेन हा दुसऱ्या फोटोमधला एक्स्ट्रा त्यांनी सांगितला होता की पेन बनवा म्हणून. म्हटलं ठीक आहे. तर हा पेनसुद्धा मी बनवलेला आहे. कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बुक्स बनवलेले होते 2, ते देखील ठेवून घेतलेले होते. तर अशाच केकच्या डिझाईन बघायच्या असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे माझ्या केकच्या छान छान डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील आणि या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबलं तर. आता सगळे टॉपर ठेवून घेतले आणि हे सुद्धा ना पुढं ठेवायचं होतं. हे काय मला माहिती नाही आहे, पण फोटोमध्ये होतं तसं मी सेम टू सेम फॉन्डंटने बनवलेलं होतं. ते देखील मी केकवरती अप्लाय करून घेतलेलं आहे. आता केकवरती टॉपर पूर्णपणे ठेवून दिलेला आहे. केक हा आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर या केकची प्राईस मी 850 रुपये घेतलेले होते. चॉकलेट डच केक होता हा त्याच्यामुळं. तर 850 रुपयाला मी 1.5 किलो हा केक सेल केलेला आहे. थोडंसं आणखीन छान दिसावं म्हणून गोल्डन रिबन बघा मी केकच्या कडेने अप्लाय केली होती. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.